आजच्या समालोचनाची सुरुवात करतोय। अगदी जोडीला आपण पाहतोय साथी समालोचक दबदबा या अंबरनाथ बदलापूर परिसरावरती त्यांच्या आवाजाचा पाहायला मिळतोय ते मात्र शोभनजी धुमाल। अगदी आपण पाहायला गेलं तर पंचांचं संपूर्ण स्क्वॉड यावेळी ऑफिशियल टीमच्या स्वरूपात पाहायला मिळेल। पहिला बॉल श्री गणेशा गोलंदाजीचा अगदी सुंदर गोलंदाजी करत होता अगोदरच्या ओपनिंगच्या बॉलिंग वरती, परंतु इथे मात्र फार मोठी चुकी आहे। पहिला वाईड आलाय आणि नक्कीच आपण पाहतोय फार मोठी चुकी आहे। गोलंदाज आपण पाहतोय आकाश ए फॅक्टर सध्या मैदानात इथे डॉट आलाय, कारण मी पाहिलं होतं की ज्यावेळी निखिलजी वालेकर सर ज्यावेळी ओपनिंग करत होते मैदानामध्ये या उद्घाटन सोहळ्याचं त्यावेळी मात्र या गोलंदाजाने एक बॉल फेकला आणि सुरुवातीच्याच बॉलवरती त्यांनी दांडी गोल केली होती। इतकी चांगली गोलंदाजी होती। असं असताना पहिला बॉल थोडा चुकीच्या गोलंदाजीने फेकला गेला। मी तर म्हणेल दिशाहीन गोलंदाजी ज्याला म्हटली जाते आणि तदनंतर आपण पाहतोय की इथे वाईड आला, वाईडच्या नंतर डॉट कमबॅक पासून सुंदर आलं आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर एकेरी स्वरूपाती धाव या ठिकाणी पाहायला मिळते। इथे परतावं लागेल बॉक्स क्रिकेट आणि इथे तोच प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळाला। पहिला विकेटचं पतन असं म्हटलं जातं ना की दुकान खुली नाही तो कर्फ्यू लग गया, असा प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळाला। पहिल्या विकेटला परतावा लागते तो म्हणजे गोपी याच्या पारीचा या ठिकाणी अंत होतोय आणि दुसरी विकेट मैदानात एंटायर जरूर करताना दिसून आली, अर्थातच बॅटर मुरगुन। गोलंदाज फार सुंदर गोलंदाजी करताना दिसून येते आकाश। छोटा पाकिट बडा धमाका सध्या मैदानावरती तो करतोय, कारण जिथे म्हटलं होतं की व्हाईट बॉलने सुरुवात केली वादलापूर्वीची ती शांतता होती, परंतु इथे घमासान चांगला फटका पुन्हा एकदा जज केले बॉलला। एक चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळतीये आणि या फिल्डिंगच्या माध्यमातून एकेरी स्वरूपातली धाव। प्रोटेक्शन टीम फार मजबूत स्थितीत आहे सध्या, मित्र म्हणेल अगदी प्रोटेक्ट करतायत, परंतु तदनंतर जर पाहायला गेलं तर इथे थोडीशी बॅटिंग करणारी टीम एक लेझी क्रिकेट आणि तदनंतर विकेटचा फटका जरूर बसलाय। यावेळी मात्र अगदी यस वाईड आउटसाइड द लेग स्टंप, अगदी मी तर म्हणेल हा बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये वाईडचा इशारा येतोय। चुकीचा बॉल ग्राह्य केला जातो कारण इथे मारण्याची संधी उपलब्ध होत नाही असा प्रकार पाहायला मिळतो, परंतु या क्षणी मात्र पुन्हा एकदा एकेरी स्वरूपातली धाव आहे। पहिली मॅच 4 षटकांची आहे आणि नंतरच आपण 5 केली। हा बॉलचा विचार करायला गेला तर आतापर्यंत 5 बॉलचा थरार संपलाय। आतापर्यंत टोटल 7 बॉल फेकले या गोलंदाजाने, जिथे 2 वाईड, पहिला बॉल वाईड आणि आता सेकंडलाच वाईड आला होता, परंतु आता इथे लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, अगदी वाईडचा इशारा। पुन्हा एकदा समीकरण बदलतंय आता मैदानात। तुम्हाला क्रिकेटमध्ये टिकून राहायचं असेल तर चुका केल्या जातात, परंतु त्यांच्यावरती सुधारणा पण होणं अपेक्षित आहे। गोलंदाज आकाश तुमचं सुरुवातीला मी फार कौतुक केलं आणि त्या कौतुकाला तुम्ही पात्र जरूर होता, परंतु आता मात्र चुका होत आहेत। चांगला बॉल, इतकी ताकद आहे तुमच्यामध्ये आणि त्या ताकदीला तुम्ही फक्त मैदानावरती आणायचं होतं। असो, परंतु इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। धावसंख्या पाहायला मिळते ते पहिल्या षटकाच्या अंती एका विकेटच्या नुकसानीनंतर टोटल 6 या आकड्यावरती। पहा मी का म्हटलं असं की क्रिकेटमध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर कधी ही मागे बघायचं नाही, कारण आज पण तुम्हाला म्हणायला गेलं ना की सांगायचं तात्पर्य एकच आहे, ज्या क्रिकेटच्या देवाला आपल्या महाराष्ट्राने पाहिलं, संपूर्ण जगताने पाहिलं, ते भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर। अगदी त्यांचा प्रवास तुम्ही पहा मित्रांनो, कारण सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की ज्यावेळी बऱ्याच जणांना माहिती आहे की सचिन रमेश तेंडुलकर यांनी वयाच्या 16व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात जरूर केली, परंतु तोच क्रिकेट गाजवण्यासाठी त्यांना जवळजवळ टीम इंडियामध्ये 8 वर्षाचा संघर्ष करावा लागला आणि 8 वर्षाच्या संघर्षात तुम्हाला सांगून देतो की ज्यावेळी सचिन रमेश तेंडुलकर चमकले ती मॅच होती पाकिस्तानच्या विरोधात। 8व्या क्रमांकाचा बॅट्समन म्हणून सचिन रमेश तेंडुलकर यांना आपण पाहिलं आणि तदनंतर हरलेली मॅच टीम इंडियाला त्यांनी जिंकून दिली होती आणि त्याच्यानंतर सचिनजी तेंडुलकर यांनी कधीही क्रिकेटमध्ये मागे वळून पाहिलं नाही। हा क्रिकेट आहे, हे समीकरण तुम्हाला घडवायचंय। क्रिकेट आज व्यावसायिक जरूर झालाय, परंतु तुम्हाला तिथे व्यावसायिक रूपात यायचं असेल तर एक कटरता आणावी लागेल। इथे सुद्धा वाईट पाहायला मिळतोय, जी सुरुवात आकाशने केली तीच सुरुवात या ठिकाणी गोलंदाज पांडू करताना दिसून येतोय। चांगला बॉल, अगदी गतिवान, वेगावरती स्वार झाले आणि त्यानंतर कीपरच्या हातात हा बॉल सरळरित्या विसावला नाही, परंतु इथे चुकी सुद्धा कीपरकडून पाहायला मिळत होती, कारण धोक्याची घंटा सध्या बॉलवरती आली होती ती बॅटरसाठी।
चांगला फटका ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, प्रयत्न केला, प्रयत्न यश सुद्धा आलं, परंतु बॅटर मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सही सलामत पाहायला मिळाले. 8 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. धावसंख्येचा जर तुम्ही विचार करायला गेला तर 4 षटकांचा मर्यादित सामना आहे आणि म्हणायला गेलं तर मला वाटते 12 मिनिटांपर्यंत हा सामना पहिल्या इनिंगचा संपुष्टात येणं अपेक्षित आहे. अगदी त्रिफलाची दांडी गुल फर्निचर यावेळी डिस्ट्रॉय केली. नाहीये, चेअर्स बॉय आलेत, त्यात काही शंका नाहीये, परंतु त्यांना सांगा की बाउंड्री लाईनच्या बाहेर भगव्या पट्ट्याच्या बाहेर हा आपला डान्स चालू राहील, यात काही शंका नाहीये. मजा सर्वांनी लुटावी, त्यात काही शंका नाही, परंतु सामन्यामध्ये कोणता व्यत्यय येऊ नये ही मात्र काळजी घ्या. सध्या म्हणायला गेलं तर अगदी मान्यवरांची टीम आमच्या व्यासपीठावरती आहे. निखिल सर, एक चांगला क्रिकेट तुमच्या माध्यमातून आज आम्ही मैदानावरती पाहिला. खरोखर चांगली बॅटिंग लाईन आहे आणि मला वाटते अगदी संघाचं जसं मी म्हटलं ना की या विभागाचं तुम्ही नेतृत्व करताना जरूर दिसताय, परंतु काटेकी टक्कर, फार चांगली फिल्डिंग लाईन. आणि धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली ती आतापर्यंत 14 आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर अवघ्या 6 धावा होत्या, परंतु इथे हे षटक महागडं जरूर ठरलाय. विकेट जरूर आली, परंतु शेवटचा चौकार थोडासा बॉलिंग करणाऱ्या टीमला मात्र संकटात जरूर घेऊन जातोय. परंतु पाहूया, अजूनही 2 षटके आहेत, या 2 षटकांमध्ये ही धावसंख्या रोखायची आहे. दरम्यान या स्पर्धेतून आपण पाहतोय आदरणीय निखिलजी वाळेकर सर आपली रजा घेत आहेत. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रात, उद्याच्या सत्रात ते जरूर जोडले जातील. अगदी त्यांच्या एक खरंय, श्रवणने जसं वर्णन केलं तसं त्या वर्णनाला हुबेहूब साजेशी कामगिरी त्यांच्याकडे. आम्ही नेहमी म्हणतो की समालोचक अतिशयोक्ती करतायत, परंतु कधी करत असताना ते तंतोतंत जुळतात सुद्धा, आणि या गोष्टी फार चांगल्या आहेत. यश गोलंदाजी मार्क वरती आहेत. छोटा पॅकेट आहे, धमाका जरूर बडा करतोय. चांगला बॉल, चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी एक धाव यावेळी कंप्लीट जरूर झाले. एका धावेच्या मदतीने एक स्कोर बोर्ड मात्र हलता ठेवला आहे. 15 रन्स स्कोर बोर्ड, 15 धावा धावपळकावरती लागल्यात. नेक्स्ट बॉल. इथे मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव जरूर पाहायला मिळेल. लेग बाईची धाव जरूर येते आणि नक्कीच आपण पाहायला गेलं तर धावा कशाही येऊ दे, क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारची धाव मग शरीराला लागू द्या, औपचारिकतेने येऊ द्या, परंतु धावा येणं अपेक्षित असतं. क्या बात आहे. अगदी आपण पाहतोय संघ मालक जयदीपजी रसालांना विनंती किया. जयश्री राम आर्थिक त्याचं मला वाटतं टीमचं नाव आहे, साई 11 श्रीराम 11 टीमची संघ मालक
कडे लक्ष दिलं नाही. असो असं होत आहे ते. माणसं आहेत, माणसंच चुकणार आहेत. कॉमेंटेटर असू द्या, स्कोरर असू द्या, प्लेयर असू द्या, कुणी माणसाला चुका करण्यासाठीच आलंय, परंतु सुधारणा पण होणं अपेक्षित आहे. असो चांगला बॉल यावेळी फार सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी आहे. मी तर म्हणेल इथे डॉट आलाय. डॉटच्या मदतीने 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्ती पथावरती येतोय आणि धावसंख्या टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेट अद्यापर्यंत पाहायला मिळत. डीजेचं सुद्धा कौतुक करावं लागेल. आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत अरविंद सर, हेमंत सर, प्रशांत सर जरूर पाहायला मिळत आहेत. अभिषेक सर, अभिषेक गोलंदाजी मार्गवरती अभिषेक आहेत. पहिला बॉल येईल अभिषेकचा. 21 धावा अद्यापपर्यंत 7च्या सरासरीने धावपळकावरती लागल्या गेल्यात. हे बॉक्स क्रिकेट आहे मित्रांनो. इथे तुम्हाला धावसंख्येला आयाम हा द्यावा लागतो. आउटसाइड द लेग स्टंप इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावपळकावरती जरूर पाहायला मिळत आहे. पहिला वाईड आलाय. फटका सजवलाय परंतु बॉल जाईल डीप मिड विकेट. रिझन येतोय तो खणखणीत. या मॅच मधला पहिला इनिंग चौकार हॅट्रिक या स्पर्धेची नोंदवली जाईल का? चांगला बॉल परंतु बॉल जातोय तो मात्र चांगली फिल्डिंग यावेळी जरूर पाहायला मिळते. फिल्डिंगच्या माध्यमातून आपण पाहतोय एकेरी स्वरूपातली धाव जरूर आली. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ती अद्याप पर्यंत या ठिकाणी 34 या आकड्यावरती. आमचे स्पेशालिटी डान्सर जरा मागे व्हा तुम्ही मैदानाच्या प्लीज. मागे व्हा, मागे एकदम भगव्या पट्ट्याच्या मागे. त्याला स्पर्श करायला जाऊ नका. अगदी मी तर म्हणेल मुलासकट हात उपटला जाईल. चांगला फटका आहे यावेळी. इथे मात्र आणखी एक चौकार. या 4 धावा येतील. साहेब तुम्हाला तितकी मुभा दिली नाही आयोजक कमिटी. प्लीज चेतन सर इकडे लक्ष केंद्रित करा. आपण हे असे जर मैदानात एंटर करायला लागले तर मला वाटतं सामन्यात फार मोठा व्यत्यय निर्माण करतील.
थोडा लक्ष व्यवस्थित ठेव. लक्ष ठेवू नये. 4च्या जागी 5 बोलत आणि 4 40 धावा संख्येचं टार्गेट आहे. 4 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि दरम्यान जर पाहायला गेलं तर प्रति षटक 10ची सरासरी मैदानात राखायची आहे. शेवटचं षटक फार निराशाजनक आलं अगदी गोलंदाजी करणाऱ्या टीमकडून, कारण जिथे तब्बल 18 धावा खर्च झाल्यात. जवळजवळ पाहायला गेलं तर 4 चौकारांच्या मदतीने धावसंख्या वाढली गेली आणि तदनंतर आपण पाहतोय ना की एक 22चा चौकार, तदनंतर 3 चौकार या मॅचमध्ये जरूर पाहायला मिळाले शेवटच्या ओव्हरमध्ये. परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर आता मात्र या 18 धावा फार त्रासदायक ठरू शकतात बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण टार्गेट सेट झालंय 40 धावा संख्येचं. सो प्लीज बॅटर चला आपण मैदानात एंटर करा. प्रश्न जरूर आलाय. अगदी निखिलजी वालेकर सरांची बॅटिंग पाहिली, बॉलिंग पाहिली, परंतु तदनंतर मी चेतन सर तुमच्या समोर एक प्रश्न जरूर घेऊन जाईल. मॅचचं इतकं दिलदार व्यक्तिमत्व म्हणायला गेलं तर चालेल, कारण एक धडाडीचं नेतृत्व आणि त्यात मदर केलं गेलेलं ही फार मोठं आयोजन. परंतु एक प्रश्न जरूर आहे, कोणत्या टीम मध्ये आज मैदानात तुम्ही खेळताना दिसणार आहात का? चला प्रयत्न तर त्यांचा जरूर असेल, परंतु जाऊया आपण मॅचकडे. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. अभिषेक आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकर एंड वरती सोनू. वाईड काय समजत नाही आज गोलंदाज. सुरुवात इतक्या चुकीच्या पद्धतीने झाल्या मॅच मध्ये आणि तशीच परिस्थिती सध्या आता बॉलिंग करणाऱ्या टीम कडे पाहायला मिळते. पहिला बॉल एकेरी स्वरूपातली धावे. आदरणीय जयदीपजी रसाल सर, आपणास विनंती की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जयदीपजी रसाल सर, त्यांच्या नावात जयदीप आहे. खरं म्हणायला गेलं तर संघाचे पाठीराखे पण आहेत. आज संघासाठी ते आलेले आहेत, परंतु आज त्यांना विजय प्राप्त होईल की नाही या प्रश्नाचं उत्तर आता टीमच देणार आहे. चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. सर 22 आहेत ना? ओके. चांगला फटका, गॅप सिलेक्शन पार चांगलं आहे. डिफिक्स्टा रिजन बॉल जातोय 4 धावांसाठी, चौकार. डीजे मास्टर या गाण्यावरती बरंच काही वक्तव्य करेल, परंतु सजेशन सुद्धा तुम्हाला देईल, परंतु या बॉल नंतर आपण चर्चा जरूर करणार आहोत. इथे एक धाव कंप्लीट होईल. आता तुम्हाला हे सांगून देतो की जसं भारताचं राष्ट्रगान आपल्याला मिळालं आहे, तसंच आता हे महाराष्ट्र गीत आपल्या राज्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि आता हे महाराष्ट्र गीत कधीही कोणत्याही वेळेला वाजवणं चुकीचं ठरत आहे. त्यामुळे नक्कीच मी म्हणेल वाजवलं पाहिजेच, परंतु स्पर्धेच्या सुरुवातीला झालं असतं तर फार चांगलं असतं, परंतु ते तुटक होतं म्हणून वाजू नये असा विषय. इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा डॉटची सांगता करतोय गोलंदाज गोपी. किसन कन्हैयाचं दुसरं नाव आहे, परंतु आज मात्र परतावा लागेल यागी बॅटरला. अतिघाई आणि संकटात जाई असा प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळाला आहे. आणि बॅटर नंबर 1 बॅक टू डग आउट.
बजाव डीजे. क्रमांक 64 टीम आणि त्याच्या विरोधात आंबेवाडी बॉईज. सो प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस करण्यासाठी त्वरित. जयश्री राम 64 आणि त्याच्या विपक्ष आंबेवाडी बॉईज दोन्ही टीमचे कॅप्टन. सो प्लीज या आपण टॉस करण्यासाठी. गोलंदाजी मार्क वरती मुर्गन 12th मॅन. हे फार महत्वाचं आहे. तुम्ही स्कोररकडे ते लक्ष काटेकोरपणे ठेवा. मी पहिल्यांदाच अनाउन्समेंट केली की वैयक्तिक पारितोषिकांपासून कोणताही क्रिकेटपटू वंचित राहता कामा नये, कारण एक बॉल फार महत्व देऊन जातो. आउट ऑफ दी पार्ट. इट इज बिग ब्लास्ट केलाय. दरम्यान जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहतोय अगदी एक चांगली स्पर्धा. गायकर प्रीमियर लीग GPL चा हंगाम आपल्या भेटीला आलाय. पंचांचा नो बॉलचा इशारा. त्यातही स्क्वेअर लेगचा फिल्डर फार मोठी चुकी करताना दिसून आलाय. नो +2 अशा 3 धावा या धावफलकावरती. इट इज स्प्रिट. क्रिकेटचा नियम. EBV माझा उघडा डोळे बघा नीट. फ्री हिटचा बॉल आणि इथे मात्र येईल एकच धाव. चार धावा येतील. उपस्थित झालेत. बॉल आतापर्यंत सर 4. नो बॉल पकडून 5. 4 सर. दरम्यान आपण पाहतोय आदरणीय जयदीपजी रसाल सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अर्थातच मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक आणि त्याच समय त्या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह दिलं जाते. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. अगदी मनस्वी आपलं स्वागत या ठिकाणी. दरम्यान जाऊया मॅचकडे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. ब्लास्ट. पुन्हा एकदा स्वतःचा घात करून घेतलाय. नो बॉल. नो बॉल प्लस. एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. फुटवर्क इट इज इम्पॉर्टंट. बॉक्स क्रिकेट आहे मित्रांनो. वारंवार सातत्याने तुम्हाला तेच सांगितलं मी की ज्यावेळी सर्कलची पाबंदी आणि तदनंतर तुमच्यासाठी अगदी छोट्या खाणी का होईना परंतु ओव्हरच्या मैदानातून अंडरमच्या मैदानावरती तुम्ही आहात. फुटवर्क चुकलं. इथे एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. जाऊन पोहोचले ते टोटल 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन स्कोरबोर्ड. फुटवर्क साठी चेक करा सर. येस आमची टेक्निकल टीम आता आमच्या समवेत जोडली गेली आहे.
यांच्या माध्यमातून तुमच्या समोर रिपोर्ट प्रदान केला जाईल. सो प्लीज जयश्री राम 64 आणि आंबेवाडी बॉईज दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस करण्यासाठी आपण. जय श्रीराम 64 सर टॉस करून घ्या त्वरित मान्यवर. चला दोन्ही बाजूने यस नो बॉल आलाय हा या ठिकाणी. फुटवर्कचे चेक केलं गेलं त्याच्यानंतर थोडासा रिव्ह्यू पाहायला गेला. वेस्ट हाईट चेक केली गेली त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी नोचा इशारा थर्डमॅन अंपायर कडून जरूर पाहायला मिळाले. आमचे तिसरे अंपायर अगदी चांगली एक पर्वणी सध्या मैदानात पाहायला मिळते. चांगला फटका बॉल जाईल वन बाउंड चौकार ऑन साइड रिजन. इथे चौकार आलाय आणि या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत. या 4 धावांच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले ती 20 आकड्यावरती. टीमला कारण इथून तुम्हाला कमबॅक जर केलं तरच या स्पर्धेमध्ये तुम्हाला अस्तित्व पाहायला मिळेल. अन्यथा भर दुपारी उद्घाटनीय सामन्यात अगदी 12चा ठोका लागलाय अशा घरी जेवण करण्याची मुभा आहे. इथे परतावं लागू शकतं फिल्डिंग करणाऱ्या टीमला परंतु इथे कमबॅक करावं लागेल. एक चांगली अटॅकिंग पॉवर सध्या मैदानात प्रस्थापित करावी लागेल. तदनंतर मात्र या सामन्यात काही घडू शकतं. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिखारी बना देता है. नो बॉल आणि त्याच्यावरती एक धाव. इथे बॅटरसाठी वारंवार संधी निर्माण करून देतोय गोलंदाज. मी म्हणेल इथे षटकार कधी ग्राह्य धरला जात नाही. सो प्लीज सगळ्यांना विनंती आहे. चांगला बॉल बॅटिंग करणारी टीम आणि फिल्डिंग करणारी टीम आपला आवाज होता कामा नये याची आपण नोंद घ्या. फ्रंट फूट वरती आले फटका केलाय. नो +4 म्हणजे या 5 धावा धावफलकावरती अतिरिक्त जोडल्या जातील. फार धोका पत्करला. बॅटिंग करताना दमचक झाली पहिल्या इनिंग मध्ये परंतु गोलंदाजीतला वरचष्मा सध्या मैदानात कायम राहिलाय. चांगला फटका आहे यावेळी मात्र हा आणखी एक चौकार. अगदी मी तर म्हणेल विनिंग स्ट्रोक 36 धावा धावफलकावरती सर अद्याप पर्यंत. टीम आलेले चेतन सर जरा टॉस करून घ्या आपण. विकेट जाईल आणि इथे बॉल काउंट होईल. जय श्रीराम 64 आणि त्याच्या विरोधात आंबेवाडी बॉईज. आकाश न्यू बॅटर ज्याने सुरुवात केली होती पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजीची. इथे चांगला बॉल. ही समीकरणे अजूनही क्रिकेट मध्ये बॉलिंग करणाऱ्या टीमच्या अस्तित्वाची लढाई चालू आहे. संघर्ष. फटका सजवलाय परंतु इथे एकच धाव कंप्लीट होईल. सिंगल रोटेट केली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 38 आकड्यावरती. 38 रन्स स्कोर बोर्ड. आंबेवाडी बॉईज टॉस जिंकल्याने फर्स्ट फील्ड चॉईस बॅट चॉईस माफी असावी. आंबेवाडी बॉईज विन द टॉस and select the bat. फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना फार अटीतडीचा होत नाहीये. एकतर्फी सामना झुकला जातोय बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. इथे झेल झालाय ड्रॉप. 39
स्कोर इज लेवल. इथे आलाय विनर चौकार. अगदी या ठिकाणी मला वाटते श्रीराम टीम विजयी झाले. विजयी टीमचं अभिनंदन आणि पराजय टीम आपलं गोड गोड कौतुक. या स्पर्धेत आपला सहभाग. नॉकआउट राऊंड आहे त्यामुळे नक्कीच आता आपल्याला प्रेक्षकांच्या भूमिकेत राहावं लागेल यात कोणती शंका नाहीये. परंतु पुढच्या मॅचसाठी अगदी श्रीराम 11 टीम आगेकूच करताना जरूर दिसेल. त्यांना शुभेच्छा देऊयात आणि पुढच्या मॅचकडे वळूयात. जयश्री राम 64 आणि त्याच्या विरोधात आंबेवाडी बॉईज दोन्ही टीम. सो प्लीज आपल्या निर्णयावरती त्वरित अंमलबजावणी करायची.